माझ्या मागे आज तुम्ही जे चेहरे पाहताय ते कधी काळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक ऊस आंदोलनात पाहिलेले आहेत, अनेक वेळा आक्रमक होताना देखील या सगळ्यांना पाहिलेलं आहे। मात्र यावर्षी पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे आज त्यांच्यासोबत नाहीत। खरं तर त्यांनी त्यांच्याशी फारकत घेऊन स्वतः यावर्षीचा ऊस आंदोलनाचा लढा सुरू केलेला आहे आणि आपल्यासोबत हे सगळे चेहरे पाहताय, ज्या चेहऱ्यांमुळे खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम झाली, राजू शेट्टी भक्कम झाले। मात्र या सगळ्यांनी नेमकी त्यांच्याशी का फारकत घेतली आहे? आता जर बघितलं तर या ठिकाणी सावकर मादनाईक यांच्या छातीवरती बिल्ला दिसतोय, अजूनही काही जणांच्या अजूनही छातीवरती बिल्ला जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिसतोय। मात्र आता आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच खरं तर ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जालिंदर पाटील सर होते, त्यांनी स्वाभिमानीला खरं तर रामराम केलेलं आहे। मागे जर बघितलं तर वैभव कांबळे जे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, जे जिल्ह्याचं काम गेले अनेक वर्षांपासून ते स्वाभिमानीच करतायत, अजूनही त्यांनी स्वाभिमानी सोडले असं जाहीर केलं नाही। मात्र बिल्ला तरी त्यांच्या छातीवर पाहायला मिळत नाही। जनार्दन पाटील देखील आहेत, असे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता ऊस आंदोलनाच्या लढ्यात आहेत। त्यांची नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम केलेला आहे। मात्र आता पुन्हा एकदा काही स्वाभिमानीच्या आत्ताच्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही हा लढा सुरू केला, नेमकं काय यातून मेसेज देऊ इच्छित आहे, काय नेमकं सांगा? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली गेलेली जी भूमिका होती ती राजकीय भूमिका होती। राजू शेट्टींनी घेतलेली एक भूमिका आणि त्या भूमिकेशी आम्ही कुठंतरी तादात्म्य न पावल्यामुळं आज ही वेळ या ठिकाणी आलेली आहे। स्पष्ट, प्रामाणिक आणि स्वच्छ बोलत असताना कधी माझी जीभ आजपर्यंत कचरलेली नाही, या पुढच्या काळामध्ये सुद्धा कचरली जाणार नाही। उद्देश एवढाच आहे की ज्या चळवळीमध्ये आम्ही गेली 25 वर्ष काम केलं, जो लढा उभा केला, 460 रुपयेचा दर 3200 रुपयेपर्यंत गेला, लाट्या काट्या खाल्ल्या, केशी अंगावरती घेतल्या, तो मुरलेला जो रक्तातला जो विचार आहे ना, तो विचार संपत नाही। त्यामुळं जरी सावकार, वैभव आम्ही या ठिकाणी असलो, जरा थोडासा भूमिकेमध्ये तुम्हाला जरी फरक वाटत असला तरी आम्ही पहिले शेतकरी आहोत आणि नंतर आमची जी काही भूमिका असेल ती असेल फक्त त्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी। आम्ही रस्त्यावरती उतरताना कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, जातीभेद आम्ही कुठल्याही प्रकारे करणार नाही। म्हणून तर या ठिकाणी आज कलेक्टरना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे। कारण प्रत्येक वर्षी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, साखर सहसंचालक आणि साखर कारखान्याचे सगळे विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होत होती। अशी बैठक ह्या वर्षी न घेता सरळ डायरेक्ट अगदी गळीत हंगाम चालू करण्याचा केलेला जो मनसूबा आहे त्याच्या गर्भामध्ये विधानसभेच्या निवडणुकाचं कोलीत आहे। पण हा अतृप्त आत्म्यांचा खेळ आता संपलेला आहे आणि जो सातत्यानं वर्षभर शेतामातीमध्ये जो राबतो त्या शेतकऱ्याच्या न्यायाचा इथं कुणीच विचार करत नाही। अशा वेळेला आम्ही सगळे एक होऊन रस्त्यावरती लढाईची भाषा आम्ही करतो आहे। नक्कीच मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। मात्र मी दोन चेहरे दाखवू, एक तर आपल्याला माहिती आहे सावकर मादनाईक आहेत, तर दुसरीकडे वैभव कांबळे आहेत। हे दोघेही नाराज यासाठी आहेत, नुकतीच झालेली विधानसभेची निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत। एकीकडं वैभव कांबळेंना उमेदवारी पक्षाकडून देण्यात आली होती, मात्र त्या ठिकाणी अचानकच शिवसेनेच्या एका माजी आमदारांना त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली म्हणून ते नाराज आहेत। तर दुसरीकडं ज्यांच्या विरोधात अनेक वर्ष विरोध खरं तर शिरोळमध्ये पाहायला मिळाला, त्या उल्हास पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं सावकर मादनाईक देखील नाराज आहेत। त्यांच्यावर देखील मी प्रतिक्रिया जाणून घेतो, कारण तुम्ही उघडपणे पाठिंबा जो आहे तो यड्रावकरांना त्या ठिकाणी दिला। म्हणून ह्या सगळ्याच प्रश्नाचं मी तुम्हाला विचारतो, नेमकं आता काय त्या ठिकाणी असणार? अजूनही छातीवरती बिल्ला आहे, स्वाभिमानी सोडणार आहात की याच माध्यमातून पुढं चळवळ तुमची जी आहे ती सुरू राहणार? मी ऊस परिषदलाही सांगितलेलं होतं, स्वाभिमानी सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही असं मी त्यावेळीच उल्लेख आहे माझा, आणि मी सोडलेलं नाही आणि नाराज होऊन मी कुणीकडेही म्हणजे गेलेलं नाही। माझं एकच विषय होता की राजकीय विषय निर्णय घेत असताना आपण कुठल्या तर एका बाजूनं असावं, सत्तेच्या बाजूनं असावं। आम्ही सगळीजणच मग चर्चा करून जालिंदर असतील, जनार्दन असतील, भाऊ साखरपे, शैलेश आडके, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की महायुतीबरोबर जायचा। आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनीच मिळून वैभव सगळे असतील, वैभव लढवत असले तरी पण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता की महायुतीबरोबर जायचा, आणि तो महायुतीबरोबर गेला आणि महायुतीला पाठिंबा दिला। राजकीय विषय वेगळे असले तरी पण चळवळ ही सोडलेली नाही आणि स्वाभिमानीचा बिल्ला काढणार नाही आणि बिल्ला कोण काढ म्हणू शकत नाही।
कारण का स्वाभिमानी स्थापन केल्यापासून आम्ही त्या स्वाभिमानीमध्ये आहे आणि बिल्ला काढायचा प्रश्न येत नाही आणि मी चळवळ सोडलेली नाही. तुम्ही शेट्टींसोबतच तुम्ही असणार आहे? त्यांनी मला घ्यायचं का नाही त्यांनी ठरवावं, पण मी त्यांना सोडलेलं नाही. स्वाभिमानी मी शेतकरी संघटना सोडलेली नाही. राजू शेट्टींनी तो निर्णय मला जर हक्कलपट्टी करायचा, आता 2 वेळा त्यांनी बोललेत राजकारणीमध्ये मी आम्ही कोण आहे, मी जालिंदर पाटील असतील, जनार्दन वैभव असतील, ह्या सगळ्यांनी आम्ही राजकारणीमध्ये आहे. मग कुणाला परत घेताना राजकारणीमध्ये घेतलं का? उल्हास पाटलांच्याबद्दल माझी नाराजी नव्हतीच आणि तिकीट दिलं त्याबद्दल माझं काहीही दोष नाही, कारण फक्त मला महायुतीबरोबर राहायचं होतं आणि सत्तेबरोबर राहायचं. आम्हाला लढवण्यापेक्षा, कारण आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही ह्यावेळी लढवू नका आणि ह्या भानगडीत पडू नका, कारण एक वेळ संधी तुम्ही थांबवा ही. आणि कारण मी 2 वेळा लढवलो, त्यांचा 2 वेळा पराभव झाला आणि कुठं तर थांबून मग उद्या जिल्हा परिषदच्या ताकदीनं लढवायचं असं आमच्या डोक्यात होतं. म्हणून फक्त मी त्यावेळी महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि तो दिला. तर मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची चूक झाली का? हे सगळं निर्णय अति घाईनं त्या ठिकाणी घेतला आणि उमेदवारी जाहीर केली आणि आपण रिझल्ट देखील पाहिलेला आहे. त्यांनी ते आत्मचिंतनच करावं त्याचं, कारण आम्ही सगळ्या शेतकरी असतील जनतेचा कौल काय आहे ते बघून निर्णय घ्यावा लागतो. त्यांनी तो निर्णय, कारण जनतेने सांगत असताना देखील उमेदवारी आपण दिलं, हातकलंगडे असेल आणि शिरोळमध्ये देखील असेल, तो करायला नको होतं. आपण एकाबरोबर राहिलो असतो आणि महायुतीबरोबर जर राहिलो असतो तर आपण आज भविष्यात आपली संधी, म्हणजे आज नाही कधी ना कधी तर मिळाली असती, कुणाला तर संधी मिळाली असती आणि बळकटी मिळाली असती, चळवळ टिकून राहिली असती. यात फाटाफट वैभव मग बाजूला गेले नसते. जालिंदर पाटलांचं पण हेच म्हणणं होतं की आपण कुणाच तर पक्षाबरोबर राहूया आणि काही संधी कार्यकर्त्यांना भविष्यात मिळेल हा विचार आमचा होता. त्यासाठी आम्ही फक्त हा निर्णय घेतला. नक्कीच. खरं तर लोकसभेला जी चूक झाली होती ती विधानसभेला सुधारायचा प्रयत्न केला, मात्र ती झाली नाही. तुमचं देखील त्या ठिकाणी अपक्ष म्हणून तुम्हाला लढवायची वेळ आली. काय नेमकं चुकतं या सगळ्या निर्णयामध्ये राजू शेट्टी यांचं? मुळात राजू शेट्टी साहेबांनी चळवळीतल्या कार्यकर्त्याशी विश्वासघाताचं राजकारण केलं, म्हणून या ठिकाणी मी त्यावेळेला नाराज झालो. मला उमेदवारी न देता सुद्धा जर विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना जर हा निर्णय झाला असता, चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता, तरीसुद्धा या ठिकाणी कुठंतरी चळवळीसाठी संघटनेसाठी थांबा म्हटले असते तर तीसुद्धा माझी या ठिकाणी तयार होती. परंतु जो लाट्याकाट्या खाणारा कार्यकर्ता आहे, जो जेलमध्ये जाणारा कार्यकर्ता आहे, त्याला कसपटा समान लेखा त्याला विचारायचं सुद्धा नाही. ज्याच्या उमेदवारीच्या बाबत निर्णय घेत आहेत त्याला विचारायचं नाही. जो जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याला विचारायचं नाही. मग ही कुठली पद्धत कामाची? त्यांची कामाची पद्धत आहे ती चळवळीला मारक आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही बाजूला झालो. नक्कीच. खरं तर आता हा लढा या वर्षीचा या सगळ्या शिलेदारांबरोबर असणार का? राजू शेट्टी तर कुठंच दिसत नाहीत, त्यांचे कार्यकर्ते 2 दिवसांपासून दिसतात. 8 दिवसाचा अल्टिमेट आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देतोय, जिल्हा पोलीस प्रमुखांना देतोय, साखर सहसंचालकांना देतोय. त्यांनी या ठिकाणी साखर कारखानदार आणि शेतकरी चळवळीतल्या लोकांच्या बरोबर बैठक घ्यावी आणि ती जर बैठक साधारणतः त्याच्यामध्ये जर पहिल्या उचलीचा निर्णय झाला तर पुढं आंदोलन करायचा काही प्रश्नच येणार नाही. पण जर पहिल्या उचलीचा निर्णय न घेता, आम्हाला विचारामध्ये न घेता, जर तुम्ही अगदी दाबून बळावरती जर साधारणतः साखर कारखाने चालू करणार असाल तर त्याला उत्तर मात्र आम्ही निश्चितपणानं देऊ. आम्ही रस्त्यावरती येऊ. नक्कीच. खरं तर हे सगळे आपण शिलेदार पाहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही शिलेदार यामध्ये आहेत. स्वतः या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून गेलेले काही पदाधिकारी आहेत. त्यांनी निश्चितच या वर्षीचा लढासुद्धा जो आहे तो एकत्र मिळून या ठिकाणी सुरू ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. अर्थातच आज निवेदन देण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झाले. पुढच्या 8 दिवसाचं अल्टिमेटम देखील दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या काळात हे ऊस आंदोलन कशा पद्धतीनं राजू शेट्टींशिवाय सगळे करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.